आता गणराज्याचा उत्सव येतोय म्हणून भारत लिहित होते, पण लिहिताना आजचा भारत मी जुनी भारत माता आठवत होते. हृदयात स्वातंत्र्याची ठिणगी येणं रक्तबंबाळ झालेले ते वीर आठवत होते आणि आज त्याच महापुरुषांच्या प्रतिमेसमोर मी कचरा साचवत होते. लिहित होते गाथा 3 वीरांची, इन्कलाबचा नारा घेऊन फाशीमुखी चढलेल्या भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेवांची. 3 प्रांतातून 3 जणांनी एक नवा भारत घडवला आणि आम्ही जाती धर्मांच्या नावावर तो जागोजागी तुडवला. जिजाऊंच्या मनातलं जाणलं म्हणे आणि श्रींच्या इच्छेप्रमाणे स्वराज्य स्थापलं आम्ही. जिजाऊंच्या मनातलं जाणलं म्हणे आणि श्रींच्या इच्छेप्रमाणे स्वराज्य स्थापलं आम्ही. पण आता कोणाच्या अब्रूचे धिंडवणे काढत नुसते कपडे बघूनच स्त्रीचे चरित्र व्यापले आम्ही. तुटून बंधातुनी गुलामीच्या आम्ही लोकशाही आणली. तुटुनी बंधातुनी गुलामीच्या आम्ही लोकशाही आणली. लिहून संविधान भारताचे समता बंधुता मांडली. हक्कासाठी कायदे दिले, पाळण्यासाठी नियम केले. हक्कासाठी कायदे दिले, पाळण्यासाठी नियम केले आणि आम्ही मात्र त्याच्याशी फायद्याचे हिशोब केले. मी नागरिक भारताचा म्हणून मी देश तोडण्याची भाषा केली. जिथे धर्म, जात, वेश, भाषा, पंथ, ओळख माझ्या भारताची तीच बनवली, कारण मी एकमेकात लढण्यासाठी. कुठे आजही निळा भगवा हिरव्यात अडकलोय आम्ही. कुठे आजही निळा भगवा हिरव्यात अडकलोय आम्ही आणि कधीतरी ह्याच रंगाने तिरंगा घडवला आम्ही. 150 वर्षाच्या गुलामीतून आम्ही परत गुलाम झालो. 150 वर्षाच्या गुलामीतून निघून आम्ही परत गुलाम झालो. तेव्हा ब्रिटिशांचे होतो, आता व्यवस्थेचे झालो. खरं तर आजही वाटतंय का तुम्हाला उत्सव भारत मातेचा आहे? विचारा एकदा स्वतःला, तुला हाच भारत हवा आहे का? थँक्यू.